आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरुद्ध आंदोलनाचा 63वा दिवस। 6 एप्रिल रोजी कंपनी विरुद्ध मोर्चाचं आयोजन। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय निरंजनजी ढावकरे यांच्या आमदार निधीतून चिपळूणमधील विविध शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप। महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेत नवीन व्हॅक्यूम गाडी दाखल। रत्नागिरी दादर रेल्वेला दादर स्थानकावर थांबा मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने खेड रेल्वे स्थानकावर निवेदन सादर। आणि साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या वतीने स्नेहभेट सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिला मेळाव्याचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील लोटे MIDC मध्ये सुरू असणाऱ्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीमध्ये इटलीतून आलेल्या PFAS मानव शरीराला अतिशय घातक असणारं उत्पादन येथे केले जाऊ नये याकरिता अनेक आंदोलनं केली गेली। त्याच पद्धतीने कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा 63वा दिवस असून येणाऱ्या 6 एप्रिल रोजी कंपनी विरुद्ध मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चामध्ये पंचक्रोशीतील आणि कोकणातील हजारो बांधव सामील होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। तसेच या आंदोलनाला जन आक्रोश समितीचा जाहीर पाठिंबा असल्याचं जन आक्रोश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलंय। कारण आज आम्ही या ठिकाणी महामार्गाचा दौरा आयोजित केलेला आणि तेव्हा माहीत पडलं की लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी एक लोट्यामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून, कारण कोकणकरांच्या मानवी जीवाला धोकादायक अशी कंपनी या ठिकाणी वसलेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून श्री जाधव साहेब, श्री आमरे साहेब या ठिकाणी 63व्या दिवशी पण आमरण उपोषणाला बेमुदत उपोषण धरणा आंदोलनामध्ये बसलेले आहे। तेव्हा आम्ही त्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो, पाठिंबा जाहीर करण्यासाठी आलो। तेव्हा आत्ताच आमचे मित्र सरपंच यांनी सांगितलेले आहे की 6 तारखेला या ठिकाणी एक मोठा आंदोलन आपल्याला करायचं आहे। आज मी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या वतीने जाहीर करतो की यावेळी जो होणारं आंदोलन आहे या आंदोलनाला आमचा पूर्णतः पाठिंबा जाहीर करत आहोत। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे यांच्या आमदार निधीतून कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमांतर्गत चिपळूणमधील विविध शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम सौ निलिमाताई निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडला। त्यांच्यासह भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव, महिला जिल्हाध्यक्षा तथा रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ वर्षाताई ढिकणे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, कोकण पदवीधर सेल जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, ओंकार फडके जिल्हा सरचिटणीस, स्वानंद रानडे जिल्हा सरचिटणीस, सौ शशिकला मोरे जिल्हा परिषद सदस्या, सौ वैभवी खेडेकर खेड नगरसेविका, सौ रसिका देवळेकर नगरसेविका चिपळूण, सौ वैशाली निमकर नगरसेविका, संदीप भिसे नगरसेवक, आशिष खातू जिल्हा कोषाध्यक्ष, सौ शीतल रानडे नगरसेविका, गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमांतर्गत संगणक, मॉनिटर, प्रिंटर तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून देत ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला बळ देत गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेत नवीन व्हॅक्यूम गाडी दाखल झाली आहे। नागरिकांच्या सेवेत
वाहन रुजू करताना खेडच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला यांनी वाहनाचं विधिवत पूजन करून वाहनाचं लोकार्पण केलं. हे वाहन मिळण्याकरिता गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांचं विशेष सहकार्य लाभलं. या कामी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा उपनगराध्यक्ष सतीश चिकडे व स्वच्छता आरोग्य सभापती तौसिफ खोत यांनी केला. सदर कार्यक्रमास शिवसेना गटनेते नगरसेवक निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, समाज कल्याण सभापती यश खेडेकर, सांस्कृतिक समिती सभापती भूषण चिखले, महिला व बाल कल्याण सभापती सौ रसिका खेडेकर, नगरसेवक मीनार चिखले, स्वप्नील सैतवडेकर, प्रेमल चिखले, आरिफ मुल्लाजी, भाजप गटनेते रहीम सईबोले, नगरसेविका सौ संजना कुडाळकर, दीप्ती शिबवण, रेश्मा खतीब, अंजुम कुर्णे, स्वप्नाली चव्हाण, उपशहर प्रमुख तुषार साप्ते आणि नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी दादर रेल्वेला दादर स्थानकावरील थांबा काढून दिवे स्थानकापर्यंत थांबा देण्यात आलाय. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने खेड रेल्वे स्थानकावर निवेदन सादर करण्यात आलं. कोकणवासियांचं रेल्वेचं स्वप्न माननीय श्री मधु दंडवते आणि माननीय श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी साकार केलं. कोकणवासीय 35 रुपयामध्ये दादर मुंबईला पोहोचू शकत होता, परंतु आज कोकणवासियांच्या हक्काची रत्नागिरी दादर पॅसेंजर गाडीचा दादर येथील थांबा काढून दिव्यापर्यंत करण्यात आला आहे आणि याच थांब्यावरून दादर गोरखपूर गाडी सुरू करण्यात आली आहे. हा कोकणवासियांवर अन्याय आहे, तरी याची गंभीर दखल घेऊन दादर रत्नागिरी गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने खेड रेल्वे स्थानक येथे निवेदन देण्यात आलं. यावेळी खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, गटनेते रहीम सईबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, भाजप शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, माजी नगरसेविका सौ आशाताई संगरे, सिद्धेश पाटणे, सिकंदर बांगी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले, अक्षय संगरे, तुषार पवार यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील साथी महिला सामाजिक विकास संस्थेतर्फे बुधवार दिनांक 25 मार्च 2026 रोजी आंबेडकर भवन LP स्कूल जवळ पेठे हॉटेलच्या मागे सकाळी 11 वाजता स्नेहभेट आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर कार्यक्रमास खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक वंदना तनोजा, समाजसेविका श्रेयाताई योगेशदादा कदम, खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, ॲडव्होकेट अस्मिता गमरे, उद्योजक शैलेश मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ नयना मनोज जाधव तसेच कार्यकारिणी आणि सर्व सभासदांनी केले. ईद मुबारक निमित्त श्री फकीसाहेब यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ईद मिलन कार्यक्रम माननीय सणससाहेब DYSP खेड, माननीय आहिरे साहेब PSI खेड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या रमजान ईद महिन्याचं महत्त्व आदरणीय रौफ खतीब सर यांनी विदित केलं. तसेच खेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक रहीम सहीबोले आणि संजना कुडाळकर यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस स्टेशन खेड यांच्या मार्फत वाढदिवस झालेल्या काही सदस्यांचे सत्कार करण्यात आले. संघाच्या उपाध्यक्ष सौ उज्ज्वला पाटणे यांनी सर्वांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी खेड नगरीचे प्रथम नागरिक खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या दालनामध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष तसेच सन्माननीय सदस्य यांचा यथोचित सन्मान नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. यामध्ये कोकण प्रांतामध्ये सर्वाधिक सामाजिक सेवेचे उपक्रम राबवत 1 नंबर स्थानावर येत विविध असे पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, क्लबचे सचिव ओम जाधव तसेच लायन्स क्लबच्या सर्व सभासदांचा यथोचित सन्मान नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकडे, गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, सभापती सुनीलजी दरेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, मीनाक्षी चिखले, राजेश बुटाला, राजू आमरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे खजिनदार माणिक लोहार, उपाध्यक्ष अविनाश दळवी, शैलेश धारिया, प्रवीण पवार, डॉक्टर मरकट, डॉक्टर वेद तलाटी, नईम चौगुले, सागर करवा आदी मान्यवर उपस्थित होते. खेड शहरातील विविध समस्या घेऊन खेड शहर आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी साहेबांची भेट घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे गौसभाई खतीब यांनी शहरातील रस्त्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे त्याला नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी जबाबदार असल्याचं सांगितलं. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे झालेले अपघात आणि धुळीच्या साम्राज्यामुळे झालेले श्वसनाचे त्रास अशा सर्व लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल सदरे यांनी सुर्वे इंजिनिअरिंग ते तीनबत्ती नाका येथील काम अतिशय संथ गतीने चालू आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती भयानक झाली आहे. सदर रस्ता 8 दिवसात नागरिकांसाठी चालू झाला पाहिजे असा इशारा प्रशासनाला दिला आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला साईड पट्टी व गटारे 2 महिन्यात पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी साठवून व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पर्यायी रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, त्यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पाईपलाईनचं काम पूर्ण झालेले रस्ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले पाहिजेत अशी मागणी अनिल सदरे यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक बशीरभाई मुजावर, शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रणवजी मापुसकर, वंचित बहुजन आघाडीचे किरणजी तायडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संदीपजी धारिया, अहमद काझी यांनी शहरातील विविध समस्यांचा पाढाच मुख्याधिकारी साहेबांकडे मांडला. यावेळी आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रामनवमीच्या निमित्ताने वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत एक सुरेल आणि भक्तिमय भेट रसिकांसाठी साकारले. श्री राम चरण का एक सुमन मैं बन सकूं हे भावपूर्ण भजन सध्या भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतंय. या भजनाला गझल सम्राट अनुप जलोटा यांचा सुमधुर आणि भावनास्पर्शी आवाज लाभला असून त्यांना डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांनी साथ दिली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पामध्ये डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांनी संगीतकार म्हणून केलेलं काम अत्यंत उल्लेखनीय ठरलंय. त्यांच्या सुरेल आणि आध्यात्मिक जाणीवेने या भजनाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. या भजनाची रचना सविता पाटील यांनी केली असून म्युझिक अरेंजर म्हणून मिलिंद गोवेकर यांनी सुंदर साथ दिली आहे. रेकॉर्डिंग VSX स्टुडिओ आणि नवलाई स्टुडिओ येथे पार पडले. कोरसमध्ये विश्वास, मुकुंद, प्रिया आणि कश्मीरा यांनी आपला गोड आवाज दिलाय, तर रिदम अरेंजर म्हणून विजय शिवलकर यांनी उत्कृष्ट तालबद्धता निर्माण केली आहे. म्हणूनच श्रीराम चरण का एक सुमन मैं बन सकूं हे भजन केवळ एक संगीत कृती नसून भक्ती, भावना आणि उत्कृष्ट संगीताचा संगम आहे. विशेषतः डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांच्या संगीत दिग्दर्शनामुळे या भजनाला एक वेगळं स्टेज प्राप्त झाला असून त्यांच्या कार्याची ही एक उज्ज्वल झलक आहे. खेड वकील संघटनेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून कॉम्प्युटर देण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय बुटाला आणि माजी शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या हस्ते हा कॉम्प्युटर प्रदान करण्यात आला. यावेळी खेडबार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर बुटाला, खेडबार असोसिएशनचे उपाध्यक्ष व भाजपा नेते ॲडव्होकेट मिलिंद जाटकर, सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित गांधी, ॲडव्होकेट हेमंत वडके, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट बापट, सहसचिव ॲडव्होकेट सिद्धेश बुटाला आणि ॲडव्होकेट करवळ, ॲडव्होकेट खोपकर व ॲडव्होकेट गायकवाड, ॲडव्होकेट कवळे आदी वकील उपस्थित होते. तालुक्यातील करटे येथील हनुमान मित्र मंडळ मराठा प्रीमियर लीग स्पर्धा ओमसाई फायटर आवाशी यांनी ही स्पर्धा जिंकली. उपविजेता गावदेवी लोटे संघ ठरला. समीर कदम संघ मालक, करण चव्हाण, निखिल भोसले, राजेश कालेकर, शुभम चव्हाण, नितेश चाळके, सौरभ जाधव, आदित्य चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, अमोल भोसले, सुंदर कदम, बंटी भोसले, सुरज शिंदे, सुदेश राणे, श्रीकांत चव्हाण, सरपंच दिनेश चव्हाण, अक्षय चव्हाण, तुषार चव्हाण या हनुमान मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका संघटक मनोज आमरे, ॲडव्होकेट राजू जाधव, पारस नलावडे, मनीष भोसले, अक्षय पाटील, मोहम्मद आंबेडकर, शाखा प्रमुख इस्माईल कादरी, सागर आमरे, उमेश चव्हाण, सुरेंद्र चव्हाण, योगेश आमरे, प्रभाकर आमरे, उदय बोरकर, दिलीप राणे, प्रभाकर राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद येवलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 23 मार्च 2026 रोजी भरणानाका येथील नवभारत हायस्कूलच्या वसतिगृहाच्या मुलांसाठी जिन्नस वाटप करण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इंचार्ज रोहन विचारे, माजी अध्यक्ष मिलिंद येवलेकर, माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे, लायन डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, उत्तम कांबळे, हायस्कूलचे अध्यक्ष भिकू गोवळकर, गोरिवले सर, विद्यार्थी आदी सर्वजण उपस्थित होते. दापोली येथील उद्योजक अज्ञानी शेठ वरवडेकर यांच्या प्रतितयश हॉटेल व्यवसायात आणखी एका रिसॉर्टची भर पडली असून मिराज हेवी एनली हे नवीन दालन पर्यटन नगरीत ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झालंय. या हॉटेलचा शुभारंभ नुकताच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किशोरभाई देसाई, अतुल सावंत, कदम सर, सातारा पतसंस्था चेअरमन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी अमोल कदम, न्यू इंग्लिश स्कूल चेअरमन, मुरुड माजी सरपंच सौ प्रेरणा भोसले, माजी उपसरपंच संतोष घाग, आसूद माजी उपसरपंच राकेश माने, शैलेश मोरे, प्रताप भोसले, सुजन गाडगीळ, विनेश मोरे, कौस्तुभ दापके, अरविंद काळे, शंकरबुवा जंगम, दैनिक तरुण भारत पत्रकार मनोज पवार, सौ कांचन देसाई, सौ जान्हवी पटणे, प्रसाद पटणे, सौ अश्विनी वरवडेकर, चैताली वरवडेकर आदी मान्यवर तसेच हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.